या अगोदरच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरतोय या ठिकाणी आकाश पाटील, ज्यानं पहिलं पॉवर प्लेचं षटक टाकलं आणि एका षटकामध्ये केवळ 7 धावा खर्ची केल्या आणि एक महत्वपूर्ण विकेट त्यानं त्या ठिकाणी प्राप्त केली आहे. तो ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. चला या आकाश पाटील, चांगली गोलंदाजी पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये. ओव्हर टू. हॅलो. या मॅच मध्ये पाहिलं तर चांगलं कमबॅक केलंय. मागील मॅच जरी पराभूत झाले होते परंतु कॅप्टन इनिंग जरी खेळता आले परंतु गोलंदाजी करताना तेवढी चांगली कामगिरी करणारा खेळाडू आकाश पाटील या मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅच ठरलाय. मयूर पाटील यांची चांगली साथ सुद्धा लाभली. मयूर पाटील यांनी चांगली बॅटिंग केली. त्यासोबत पाहिलं तर त्यांच्या सोबत गोलंदाजी करताना सूरज चौधरी यांनी सुद्धा तेवढी चांगली साथ दिली आणि मॅचला विजय झाले. परंतु या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच आकाश पाटील, नो डाऊट. वेल प्लेड आकाश. चला मॅचला होते सुरुवात. शिवशंभो 11 ढेकू विपक्ष असेल मॅच श्री गणराज स्वामी समर्थ 11 सासगाव. या दोन टीम मधील मॅच असेल. मॅच रंगणार या दुसऱ्या दिवसातील पहिली मॅच आणि आपण जोडले जाऊयात पुन्हा एकदा आपल्या सोबत अंकितजी मालुसरे सर आहेत. त्यांना आपण विनंती करूयात आपण आपल्या या शब्द सुमणाने नक्कीच या मॅचचा कॉमेंटरी बॉक्स आपल्या हातात घ्यायचा आहे. थँक्यू. धन्यवाद. धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीग 2025 आणि पर्व 11व तब्बल 11व्या पर्वामध्ये आपण आहोत. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि खऱ्या अर्थानं दुसऱ्या दिवसातील हा पहिला सामना. अगोदर सामना जो आपण पाहिला तो काल सामना पेंडिंग राहिला होता आणि त्यामागचं कारण की वेळेवरती नसलेलं बंधन आणि आज तसं होणार नाहीये. स्वतः आयोजकांनी या ठिकाणी कटाक्ष टाकला आणि जसा पहिला चेंडू डिलिव्हर झाला ना तिथपासून टायमर लागला. याचा अर्थ तुम्हाला पहिल्या 15 मिनिटांमध्ये 3 षटकं संपन्नच करायची आहेत आणि तसं घडलं नाही तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला कदाचित पेनल्टीला सामोरं जावं लागू शकतं. बॅकफुटला गेले. हा फटका खरं तर बॅकवर्ड क्षेत्राकडे मारण्याचा प्रयत्न होता पण चेंडू सरळ विसावला तो विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूचा खेळ या ठिकाणी संपुष्टात येतो आणि धावफलक स्थिरावेल 4 या धावसंख्येवरती. 3 षटकांमध्ये खरं तर 15 मिनिटांमध्ये 3 षटकं संपन्न झाली नाहीत तर शेवटच्या षटकात एक क्षेत्ररक्षक तुम्हाला सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. राज सावंत यावेळेला ठोकतोय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून उत्तुंग षटकार आणि या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या होईल 10. फार चांगली स्पर्धा आहे. काल उद्घाटन असल्या कारणास्तव उशिरानं या स्पर्धेला सुरुवात झाली त्यामुळे त्याचा परिणाम एक सामना बॅलन्स राहिला. तो सामना आपण सकाळच्या सत्रामध्ये संपन्न केला. आयोजकांना मी धन्यवाद देईन कारण त्यांनी कटाक्ष अगदी योग्य पद्धतीने टाकला आणि जो पेंडिंग राहिलेला सामना होता तो संपवून घेतला. आणि इथून पुढे जर आपण पाहिलं तर बरोबर 10:30 ही मॅच सुरू झाले. याचा अर्थ 10:30ला पहिला सामना सुरू होतोय आणि इथून पुढे जर का टाइमाचं बंधन राहिलं, वेळेचं बंधन जर राहिलं तर नक्कीच 10 सामने आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळतील. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या असेल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर शिवशंभो 11 ढेकू टीमच्या धावफलकावरती बिनबाद 10. शिवशंभो 11 ढेकू राज सावंत यांचा हा संघ. काल अजिंक्य यांनी सुद्धा सकाळच्या सत्रात तो पहिल्या मॅच मध्ये उल्लेख केला की या मैदानावरती खरं तसं पाहायला गेलं तर फलंदाजीसाठी नंदनवन असलेलं मैदान आहे. नेहमीच धावांचा रतीब टाकला जातो पण कधी कधी गोलंदाजांनी स्वतःला सिद्ध केलं ना तर एखादा चेंडू सुद्धा चमत्कार घडवू शकतो मॅच मध्ये. कालच्या दिवसात आपण पाहिलं आणि अशा वेळेला आपण बघतोय 5 चेंडूवरती 5 षटकार आले. एका चेंडूवरती 1 धाव न जमवता आल्या कारणास्तव आपण बघतोय शिवशंभो 11 ढेकू टीमला दुसऱ्या मॅच मध्ये सुद्धा पराभवाला सामोरं जावं लागलं होतं आणि इथे कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना विजय प्राप्त करायचे. पण दुसऱ्या बाजूने जर विचार केला ना हर्षद हलपतराव ज्याने एक चेंडूवरती 6 धावांची गरज असताना षटकार ठोकला होता आणि दुसरा सामना सुद्धा त्यांनी जिंकला होता. धीम्या गतीने चेंडू टाकला होता. खरं तर पहिला चेंडू गती कमी होती, टप्पा अचूक होता आणि त्या कारणास्तव नियंत्रण असल्यामुळे चेंडू सरळ विसावला विकेट किपरकडे आणि अशा वेळेला चेंडू जातो निर्धाव. धावफलक स्थिरावेल बिनबाद 10 या धावसंख्येवरती. राज सावंत आणि त्याच्या जोडीला रोहित वाघमारे ही सलामीची जोडी आपण मैदानावरती बघतोय. NP धाबा यांकडून मारा करेल तो गोलंदाज
रोशन हाफ ट्रॅकर शॉट सिलेक्शन चुकीचं होतं. यष्टीरक्षक हर्षद स्वतः चेंडूवरती आलेत. हा झेल कॅरी केला जाईल आणि पहिला धक्का शिवशंभो 11 ढेकू टीमला. एक बाद 10 अशी स्थिती आहे बॅट्समन मैदानावरती. सुनील समोरच्या दिशेने लॉफ्ट केले, फटका हवे ते क्षेत्ररक्षक पोहोचलेत. लगातार दुसरी विकेट प्राप्त करतो रोशन वाघमारे. बिनबाद 10 नंतर 2 बाद 10 अशी स्थिती आहे शिवशंभो 11 ढेकू टीमची. नको, स्पर्धा चांगली आहे, खेळ चांगला झाला पाहिजे. आले आल्या समोर लॉंगॉनला क्लिअर करत ठोकलाय. हा दर्जेदार षटकार. करायचं होतं पण ते घडलं नाही. खरं तर आडव्या बॅटना फटका खेचायचा होता. ताकदीचा वापर करण्याच्या प्रयत्नात इथे टायमिंग फसला आणि त्या कारणास्तव चेंडू संपर्क होत नाही बॅटवरती. विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूचा खेळ संपेल आणि धावफलक स्थिरावेल 16 या धावसंख्येवरती. 16 धावा आहेत धावफलकावरती. 2 विकेट या ठिकाणी गमावल्यात. रोशन राईट आर्म ओव्हर द विकेट. आउटसाइड द ऑफ स्टंप. ही लाईन सुद्धा चांगली आहे कारण फलंदाज भरपूर बॅकफूट वरती होते. पंचांनी मागणी केली, फलंदाजाकडून मागणी होते रिव्ह्यूची. थर्ड अंपायर चेक करतील की चेंडू वाईड आहे की नाही. ऑनफिल्ड अंपायरने तर नकारलंच होतं पण इथे मात्र तिसऱ्या पंचांची भूमिका या ठिकाणी साकारताना आपण बघतो. तिसरे पंच आणि त्यांच्या माध्यमातून योग्य तो निर्णय या ठिकाणी पोहोचवला जाईल. फलंदाजांनी रिव्ह्यू या ठिकाणी मागणी केली आणि जर का हा रिव्ह्यू तुम्ही गमावला ना राज चव्हाण तर पुन्हा रिव्ह्यू तुमच्याकडे नसेल. प्रत्येक टीमला एक एक रिव्ह्यू देण्यात आलेला आहे. बॅटिंग रिव्ह्यू आहे. फेअर डिलिव्हरी रिव्ह्यू गमावलाय शिवशंभो 11 ढेकू टीमने. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होतीये 8 धावांच्या मामूली सरासरीने. 16 धावा आहेत धावफलकावरती. यानंतरची मॅच असेल नरेश दादा युवा प्रतिष्ठान आणि त्यांच्या विरोधात राधिका 11. मला वाटतं नरेश दादा युवा प्रतिष्ठान टीमनं दोनही मॅच गमावल्यात आणि राधिका 11 या टीमनं पहिला सामना अगदी
थाटामाटात जिंकला होता, पण दुसऱ्या लढतीमध्ये त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. आणि या दोन टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतो टॉससाठी यायचंय. तिसरं षटक संपण्यासाठी 5 मिनिटाचा अवधी हर्षद. शेवटच्या षटकात एक क्षेत्ररक्षक आत येऊ शकतो, त्यामुळे षटक तुम्हाला 5 मिनिटांच्या अगोदर संपन्न करावं लागेल. राजला थांबवलंय. पूर्णतः या स्पर्धेमध्ये सपशेल फोल ठरला हा फलंदाज. या पंचक्रोशीतील एक तगडा फलंदाज म्हणून ज्याच्याकडे आपण बघत होतो त्यानं मात्र संपूर्ण निराशा केली, ती शिवशंभो ढेकू टीमसाठी. बॅकफुटला गेले, जागा बनवण्याचा प्रयत्न, बॅटची टॉप आहे, चेंडू बराच वेळ हवेमध्ये, क्षेत्ररक्षक पोहोचले होते पण झेल ड्रॉप, कॅच ड्रॉप होते. या ठिकाणी एक धाव मिळेल, जीवनदान मिळेल राज सावंतला एका धावेच्या बरोबरीने. धावसंख्या होतीये 17 धावा आहेत धावफलकावरती. अजिंक्य गेली कित्येक वर्ष आपण बघतो ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खरं तर सुरुवातीला मला वाटतं 2008ला IPL सुरू झाली आणि तदनंतर एक 3-4 वर्षानंतर ही स्पर्धा मला वाटतं 2013 ते 14च्या आसपास धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीगला सुरुवात झाली. तेव्हा प्रीमियर लीग फार मोजक्याच व्हायच्या आणि होतच नव्हत्या. हाफ ट्रॅकर ऑन साइडला, ताकद भरपूर आहे कुणाल पाटीलकडे आणि त्यानं ठोकला डीप मिड विकेटला, उत्तुंग षटकार. धावसंख्या होतीये 23. इथे त्रिफाला उद्ध्वस्त केला जातोय सटी क्यूआरकर आणि फलंदाज कुणाल पाटील या ठिकाणी होईल बाद. तेवीस या धावसंख्येवरती अमोल जाधव सारसनचा हा खेळाडू मैदानावरती आता बॅटिंगसाठी दाखल होतोय. गोलंदाजीत त्याची निराशा राहिली, पण इथे मात्र त्याला आता चांगली फलंदाजी करावी लागेल. धावसंख्या आहे 23, 3 विकेट या ठिकाणी गमावल्यात. मी या प्रीमियर लीगचा उल्लेख करत होतो की जवळजवळ 2013 ते 14ला मी तर म्हणेन या धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीगला सुरुवात झाली आणि तिथपासून फार चांगलं आयोजन आपण बघतोय. तब्बल 11व्या पर्वामध्ये आहोत आणि जवळजवळ मागे 3 ते 4 पर्वामध्ये आम्हाला सुद्धा या स्पर्धेचा घटक बनण्याची या पंचक्रोशी विभागाने संधी दिली. त्यासाठी विशेषतः मी तुमचे आभार व्यक्त करतो. आम्ही सातत्यानं या प्रीमियर लीगचा उल्लेख ज्या ज्या ठिकाणी जातो ना त्या ठिकाणी आवर्जून करतो की आयोजन जर कसं असावं तर धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीग तुम्ही एकदा त्या मैदानावरती जाऊन बघा. अजून एक चांगला चेंडू यावेळेला सरळ बॅटना फटका खेचला, सिलिमिडॉनमधून ट्रॅव्हल होईल पण त्या अगोदर क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आलेत. एक धाव या ठिकाणी प्राप्त होईल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 24 धावा धाव फलकावरती. नेहमीच ट्रॉफीज या स्पर्धेचं वैशिष्ट्य राहिल्यात आणि या मोसमात सुद्धा चांगल्या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. ट्रॉफीज असतील, मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज असतील आणि विशेषतः आम्ही ज्या वेळेला घरी जातो ना त्यावेळेला या स्पर्धेचं सन्मान चिन्ह घेऊन जातो आणि नक्कीच ते सन्मान चिन्ह सुद्धा अद्यापही आमच्या स्मरणात आहे. नेहमीच सातत्यानं काही ना काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत असतो आणि तितकंच देखणं आणि दिमागदार आयोजन तब्बल 11व्या पर्वामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. कर्जत टेनिस क्रिकेट ही लाईव्हची टीम संपूर्ण या स्पर्धेला कव्हर करते, त्यांचं विशेष आपण कौतुक केलं पाहिजे. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या असेल 3 षटकांच्या समाप्तीनंतर 25. यानंतरची मॅच मी या ठिकाणी विनंती करतोय नरेश दादा युवा प्रतिष्ठान टीमचे कर्णधार साहिल पाटील आणि दुसऱ्या बाजूला युगल पाटील राधिका 11 टीमचे कॅप्टन, दोघांनाही मी सूचित करतो की आपण टॉस साठी यायचंय.
दोनही टीम खरं तर एकाच संघ मालकाच्या असतील, पण त्याहीपेक्षा एकाच गावातील मला वाटतं या दोनही टीम असतील, राधिका 11 आणि तदनंतर आपण बघतो नरेश दादा युवा प्रतिष्ठान. निर्धाव चेंडू येतोय, धावफलक स्थिरावेल 25 या धावसंख्येवरती. हर्षद आलाय गोलंदाजी मार्कवरती. आपण उल्लेख केला की सातत्याने या मैदानावरती धावांचा रतीप टाकला जातो, पण हा सामना त्याला अपवाद आहे. या मॅच मध्ये धावाच झाल्या नाहीत शिवशंभो ढेको 11 टीम कडून. हाफ ट्रॅकर वेट केला आणि तदनंतर उडवला डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. लांब लचक येतोय हा षटकार. सहा धावांच्या बरोबरीने धावसंख्या होईल 31. हर्षद राईट आर्म ओव्हर द विकेट. अजून एक हाफ ट्रॅकर. असे चेंडू थांबणार नाहीयेत. यावेळेला क्षेत्र निवडले लॉंगॉनचं आणि त्याच्या डोक्यावरून येतोय लगातारचा दुसरा षटकार. इथून पुढे मी अजून एक गोष्ट सूचित करतोय सर्व टीमला, 2 चेंडू चॉईस करा. जर एक चेंडू गेला तर जो पंचांकडे चॉईस चेंडू असेल ना दुसरा, त्याचाच वापर होईल. तुम्हाला बाकी चेंडूची मागणी करता येणार नाही. आणि जेव्हा दुसरा चेंडू जाईल त्यावेळेला तुम्ही मागणी करू शकता. व्हाईट बॉल असल्याचा इशारा या ठिकाणी दिला जातोय. एक धाव वाढेल एका धावेच्या बरोबरीने. धावसंख्या वाढते. 38 धावा आहेत धावफलकावरती. 3 षटकात फक्त 25 होत्या. हर्षदचं षटक या मॅचचं चित्र पलटवून जाईल असं वाटते, कारण राज सावंतनं आक्रमणाला सुरुवात केली. 3 चेंडू अद्यापही बाकी आहेत. 3 चेंडू बाकी आहेत, पण इथे समोरच्या दिशेनं ठोकला आहे या षटकातील तिसरा षटकार. हवे टॉपेज यष्टीरक्षक पोहोचलेत. आज झेल टिपला आणि फलंदाज राज सावंत या ठिकाणी होईल बाद. धावफलक स्थिरावेल 44 या धावसंख्येवरती. या सत्रातील शेवटचा चेंडू या ठिकाणी शिल्लक असेल. किती धावा या चेंडूवरती येतील अद्यापपर्यंत आपण बघतोय की हे षटक थोडं महाग ठरलं. राज सावंतनं पुरेपूर प्रयत्न केला की जास्तीत जास्त धावा या षटकात वसूल करण्याचा, पण त्याहीपेक्षा सुरुवातीच्या 3 षटकात धावा कमी आल्या आणि त्या कारणास्तव इथे जरी आक्रमण झालं असलं तरी धावसंख्या कमी पाहायला मिळते ती धावफलकावरती. पण दुसऱ्या बाजूनं श्री गणराज स्वामी समर्थ टीम विचार करत असेल, जर 3 षटकात 25 दिले असतील तर शेवटचं षटक महाग कशासाठी, जेणेकरून हा सामना त्यांच्या आवाक्यात असता. हर्षद तयार आहे. शेवटचा चेंडू. ही लाईन चांगली आहे. खरं तर पुढे टाकलं होतं चेंडूला आणि राजसाठी चेंडू आखूड टप्प्याचे होते, पण इथे मात्र आपण बघतोय दुसरी धाव सहजगत्या कंप्लीट. 2 धावांच्या बरोबरीने धावसंख्या एकच धाव मिळेल. पंचांचा इशारा येतो की एक धाव त्या ठिकाणी शॉर्ट असेल. एक धाव अपुरी पूर्ण करण्यात आली आणि त्यामुळे आपण बघतोय की
पुन्हा एकदा एक धाव कमी होईल. एकच धाव एका धावेच्या बरोबरीने पहिलं सत्र संपुष्टात येते. धावसंख्या होते 45. येणारे 24 चेंडू 11.50च्या सरासरीनं 46 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी. दुसऱ्या सत्रामध्ये श्री गणराज स्वामी समर्थ या टीमला या धावांचा पाठलाग होईल की या विपरीत या धावा रोखल्या जातील. चला राज, लगेच मैदानावरती उतरायचंय. नेमकं काय घडेल हे आपण नक्कीच बघणार आहोत, पण त्या अगोदर जाऊयात आपण टॉस बॉक्स मध्ये, ज्या ठिकाणी राधिका 11 आणि नरेश दादा युवा प्रतिष्ठान या दोन टीम दरम्यान होईल नाणेफेकीचा कौल. हॅलो, धन्यवाद सर. यापुढे आपण मॅच खेळणार आहोत. नरेशदादा युवा प्रतिष्ठान ऑपोजिट टीम असेल राधिका 11. दोन्ही टीम पाहिलं तर ढेकोगावच्या टीम आहेत आणि या पंचक्रोशी प्रीमियर लीगच्या 11व्या पर्वामध्ये एकमेकांसोबत लढण्यासाठी सज्ज असेल. मी युगल पाटील यांना विनंती करतो यायचं टॉस करण्यासाठी. टॉस करण्यासाठी आपण आमंत्रित केलंय निखिलजी पाटील सरांना. युवा उद्योजक आहेत या ढेकूचे. त्यांच्या हस्ते पाहिलं तर नाणेफेकीचा कौल केला जातोय. टेल. तर नाणेफेकीचा कौल युगल पाटील तुम्ही जिंकलाय की काय निर्णय असेल? जो काय निर्णय असेल तो टीम सोबत डिस्कस करून मी सांगेन लवकरच. नक्कीच काय झालंय, कालच्या मॅच मध्ये सुद्धा तुम्ही तसंच केलं. बराच अवधी घेतला होता, परंतु 2 बॉल पडण्याच्या नंतर जर तुम्ही डिसिजन दिला तर समोरच्या टीमला आम्ही त्यांचा डिसिजन घेण्यासाठी भाग पाडूयात. कारण कालच्या दिवशी सुद्धा बराच वेळ झाला होता आणि तुमच्या ऑपोजिट असणारी टीम पाहिले तर एकाच गावची दुसरी टीम, कशा प्रकारे त्यांच्या ऑपोजिट तुम्ही आता खेळ करणार? काय नाही, सेम स्ट्रॅटर्जी असेल. बहुतेक तर आम्हाला असं वाटतं की याच्या आधीची मॅच सेकंड इनिंगमध्ये जे गोलंदाजी करत होते तो संघ विजय झालेला आहे. त्याच हिशोबात स्ट्रॅटर्जी करायचा आमचा प्रयत्न असेल. आणि आज परत विकेटला थोडंसं हे करण्यात आलेलं आहे, त्याचा फायदा घ्यायचा विचार करू आम्ही. नक्कीच धन्यवाद आमच्यासोबत जोडले गेलात. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पुढील मॅच साठी आणि निर्णय त्वरित सांगायचं ही सुद्धा विनंती असेल. पुढील मॅच मध्ये खूप शुभेच्छा दोन्ही टीमला. बॉक्स मी युगल पाटील यांना सूचित करतो की वेळेला महत्व आहे, त्यामुळे तुमच्याकडून कोऑपरेट फार महत्वाचं असेल. तुमचा जो का निर्णय असेल तो आमच्यापर्यंत लवकर पोहोचवा आणि ही मॅच जशी संपेल ना त्यावरती अंमलबजावणी करायची आहे. 4 षटकांची मॅच, एक सत्रासाठी 20 मिनिटांचा अवधी तुम्हाला देण्यात येईल आणि सुरुवातीची 3 षटकं ही 15 मिनिटांमध्ये संपन्न झाली पाहिजेत, याची आपण दक्षता घ्यायची. आणि तसं जर घडलं नाही, कारण इथे टायमर लावलं जातं आणि तसं घडलं नाही तर एक क्षेत्ररक्षक तुम्हाला सर्कलच्या आतमध्ये शेवटच्या षटकामध्ये घ्यावा लागेल आणि त्याचा परिणाम कदाचित धावा जास्त बहाल होतील. इथे चला मॅचला लगेच सुरुवात करायची. 24 चेंडू जिंकण्यासाठी 11.50च्या सरासरीनं गरज असेल ती 46 धावांची. आणि या धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी श्री गणराज स्वामी समर्थ या टीमकडून मैदानावरती पाहायला मिळते. करण वाघमारे आणि त्याच्या जोडीला सुनील वाघमारे. राज सावंत पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत असताना या मैदानाचा आढावा घेत आहे. ही धावसंख्या तितकीशी कठीण नसेल. धावांचा पाठलाग करताना श्री गणराज स्वामी समर्थ या टीमसाठी. पहिला चेंडू खरं तर मनगट बदललं होतं, स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, पण गती जास्त आहे गोलंदाज राजकडे आणि अशा वेळेला आपण बघतोय की चेंडू सरळ विसावला तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूचा खेळ संपेल, धावफलक स्थिरावेल. खरं तर धावफलक उघडलं जात नाही. आपण बघतोय की 46चा करायचा आहे तो पाठलाग. वेगवान चेंडू ऑन साईडला डीप मिड विकेट मधून चेंडू निघाला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. एक धाव या ठिकाणी मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने स्वतः सहित संघाच्या धावसंख्येचं खातं या ठिकाणी खुलं करतोय तो फलंदाज सुनील वाघमारे. एक धाव लागते धाव फलकावरती. युगल पाटील यांनी सांगितलं की पहिल्यांदा ते बॅटिंग करतील आणि अपोजिट संघ नरेश दादा युवा प्रतिष्ठान साहिल पाटील यांचा संघ, त्यांना करावी लागेल पहिल्यांदा फिल्डिंग. त्यामुळे अक्षय तुम्ही तुमचे खेळाडू आता सज्ज ठेवायचे आहेत. फार चांगली स्पर्धा आहे आज. अगदी योग्य तो कटाक्ष आयोजकांकडून सुद्धा टाकला जातोय
आणि विशेषतः खेळाडू साथ देत आहेत ही महत्वाची बाब आहे या धाकटी पंढरी पंचकृषी प्रीमियर लीग साठी. धीम्या गतीने चेंडू टाकला होता, गती परिवर्तन, बराच वेळ चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूला जेच करतो पण झेल ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस असं सातत्यानं म्हटलं जातं आणि सगळ्यात महत्वाची बाब की त्या एंडनं डावखुरी हाताचा फलंदाज फलंदाजी करतोय आणि कदाचित याचा परिणाम होऊ शकतो येणाऱ्या कालावधीमध्ये. झेल ड्रॉप झाला, एक धाव मिळेल करण वाघमारे या फलंदाजाला आणि एका धावेच्या बरोबरीने श्री गणराज स्वामी समर्थ जाऊन पोहोचतोय 46चा पाठलाग करताना 2 या धावसंख्येवरती. ग्रुप ग्रामपंचायत ओनाडचे विद्यमान सरपंच सन्माननीय प्रकाशदादा पाटील साहेबांच्या ठिकाणी शुभागमन झालंय, त्यांचं आम्ही करतोय धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीग 2025 मध्ये सहर्ष मनापासून आणि मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबरीने त्यांच्या समेत सन्माननीय वसंत पाटील साहेबांचं शुभागमन, त्यांचंही मनापासून स्वागत असेल. ग्रुप ग्रामपंचायत ओनाडचे विद्यमान सरपंच सन्माननीय प्रकाशदादा पाटील यांचं शुभागमन झालंय, त्यांचं पुनश्च स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. फुलटॉस समोर क्लिअर करायचं होतं मिडॉनला आणि त्याला क्लिअर केल्यानंतर लॉंग ऑन सीमा पार चेंडू थांबत नाहीये, जातोय 4 धावांकरिता चौकार. होणाड 6 ग्रामपंचायत धावा आहेत धावफलकावरती. होणाड ग्रामपंचायतीमध्ये सरपंच प्रकाशदादा पाटील यांचं सहर्ष स्वागत असेल. त्याचबरोबर त्यांच्यासोबत समवेत वसंतदादा पाटील सुद्धा उपस्थित, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. ह्या पंचकृषी प्रीमियर लीग 11व्या पर्वामध्ये आपली उपस्थिती आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. आपलं सहर्ष स्वागत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. फुलटॉस वरती फुल टोल वसूल केला जातोय, येतोय हा षटकार. धावफलकावरती 13. मी सुरुवातीलाच सांगितलं होतं की या धावा कमी आहेत, 46चा पाठलाग करायचे, 11.50 ची सरासरी आहे, पण इथे तसं घडलेलं नाही. इथे आपण बघतो की सरासरी जास्त राखल्या. आता शेवटच्या 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल 33 धावांची. चला, वेळ फार महत्वाची आम्ही सातत्यानं उल्लेख करतोय. खरं तर जास्त वेळ आपण घेऊ नका. शेवटच्या 18 चेंडू 33 ची आवश्यकता. राधिका 11 या टीमनं आपण बघतोय की टॉस जिंकला आणि पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय यानंतर घेतलेला आहे. राज 9 मिनिटे 45 सेकंद बाकी आहेत, त्यामुळे तुम्हाला 2 षटका कंप्लीट करायचे आहेत, याची दक्षता घ्या. आणि खरं तर तुमचा जो मधला कालावधी असतो षटक संपल्यानंतर, त्यासाठी तो टाइम सुद्धा ऍड केलेला आहे. एक मिनिटाचा जो अवधी आहे तो सुद्धा तुम्हाला ऍड केलेला, त्यामुळे वेळ फार महत्वाची आहे. हा फटका हवेत, एक क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतोय अमोल जाधव, पण इथे काय घडलं? पंचांचा इशारा येतो, चेंडू सीमा पार, षटकार. 20 बनवायचे आहेत. अगोदर झेल ड्रॉप झाला करणचा, त्याला जीवनदान मिळालं आणि यावेळेला षटकार. 12 मध्ये 33 हव्या होत्या, आता 11 चेंडू 27 ची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती सचिन विचार यांना आपण बघतोय. शेवटच्या आता 17 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 27 धावांची.
ऑन साईडला फटका, क्षेत्ररक्षक वेगाने आले चेंडूवरती. एक धाव या ठिकाणी मिळेल. दुहेरीसाठी प्रयत्न होत नाही. एकच धाव आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 20 धावा आहेत धाव फलकावरती. 26 धावांची गरज. चेंडू शिल्लक असतील 16 चेंडू 26 ची आवश्यकता. एका दोन मोठे फटके धावा आणि चेंडू यांच्यामधील अंतर कमी करतील, पण जर का मोठे फटके वाचवले तर या धावाही वाचवता येतील फिल्डिंग करणाऱ्या शिवशंभो 11 ढेकू या टीमला. हाफ ट्रॅकर होता, फायदा उचलता आला नाही. अगोदर बॅट निघाले, बॅट स्पीड वेगानं होता पण चेंडू धीम्या गतीनं आला. निर्धाव चेंडू संपतोय. धावफलक स्थिरावेल ते 20 या धावसंख्येवरती. अद्यापही गरज असेल जिंकण्यासाठी 15 चेंडू आणि 26 धावांची. 15 चेंडू 26 धावसंख्येची गरज. आजच्या दिवसातील हा पहिला सामना या ठिकाणी आपण बघतोय. त्याचबरोबरीने यानंतरची मॅच नरेश दादा युवा प्रतिष्ठान त्यांच्या विरोधात राधिका 11 अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. हॅलो, सोडून दिला या चेंडूला. खरं तर निर्धाव चेंडूचा खेळ संपतोय. 14 मध्ये आता 26 ची गरज आहे. 14 चेंडू 26 धावसंख्येची गरज. प्रॉपर टायमिंग, ताकदीचा फटका, धावा देऊन जाईल 6 आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या होतीये 26. आता गरज असेल 20 धावांची. चेंडू शिल्लक असतील 13. ती गोलंदाजानं शेवटच्या आता या ठिकाणी गोलंदाजाला टाकावं लागेल, ज्यामध्ये अगदी 2 ते 3 धावांचा ते षटक असेल, एखाद 2 विकेट्स असतील तरच या मॅच मध्ये काही करता येईल शिवशंभो 11 ढेकू टीमला. अन्यथा या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये तिसऱ्या विजयाच्या दिशेने वाटचाल करेल बॅटिंग करणारा श्री गणराज स्वामी समर्थ हा संघ. 12 चेंडू 20 ची गरज आहे. तिसरं षटक आणि हे षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतोय प्रतीक. हॅलो, तर मयूर पाटील चिंचोली गोहे युवासेना जिल्हा परिषद सासगाव विभाग अधिकारी यांचं सुद्धा इथे आगमन झाले, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. त्याचसोबत आपल्या रायगड टाइम्सचे पत्रकार, त्याचबरोबर रायगड फास्ट न्यूजसाठी सुद्धा काम करणारे आमचे पत्रकार चिंचोली गोहेचे दिनेशजी पाटील साहेबांचं सुद्धा येथे सहर्ष स्वागत असेल. दोघांनाही विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. फोटो कॉम बॉक्स. फलंदाज बाद. 4 मिनिटे होती षटक सुरू झाली तेव्हा. एका 2 चेंडू राहिले तरी परिणाम होईल राज. त्यामुळे कारण तुम्ही वेळ भरपूर, सगळ्यांना नियम सारखे आहेत, सगळ्यांना नियम सारखे असतील कारण ही पंचकृषी प्रीमियर लीग
आपण बघतोय की एक नामांकित प्रीमियर लीग म्हणून आपण या स्पर्धेकडे बघतो आणि अशा वेळेला विकेट या ठिकाणी गमावले. शेवटचे आता चेंडू शिल्लक असतील ते 11 आणि 20 धावांची गरज आहे. बॅटची एज स्टॉप केलं या ठिकाणी. शेवटचे 10 चेंडू आता 20 धावांची गरज आहे. जादुई षटक आम्ही सातत्यानं उल्लेख करतो पण इथे तशा गोलंदाजीला सुरुवात केली. शेवटचे आता 10 चेंडू 20 धावांची गरज. हाफ ट्रॅकर गॅप शोधले. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव तर मिळेल. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न. खराब फिल्डिंग त्यामुळे दुहेरी कंप्लीट आणि या दुहेरीच्या मदतीने धावसंख्या होतीये 28. शेवटचे आता चेंडू शिल्लक असतील 9. 18 धावांची गरज आहे. मॅच चांगली होईल यात शंका नाही आहे कारण या ठिकाणी आपण बघतोय की चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. एक धाव या ठिकाणी मिळेल. एका धावेच्या बरोबरीने या मॅच मध्ये परतवलं. अद्यापर्यंत तरी प्रतीक या गोलंदाजाने शेवटचे 8 चेंडू आता जिंकण्यासाठी गरज असेल ती 17 धावांची. 2 चेंडू निर्णायक आहेत आणि या ठिकाणी आपण बघतो की सुरेख गोलंदाजी सुरू आहे ती प्रतीक या गोलंदाजाकडून. चांगली मॅच होईल यात शंका नाही. हर्षद जोपर्यंत मैदानावरती तोपर्यंत अपेक्षा असेल ती बॅटिंग करणाऱ्या टीमला. 8 चेंडू 17 ची गरज आहे. 8 चेंडू 17 साठी क्यॉर्कर आउटसाइड ऑफ स्टंप. एक धाव मिळेल. एकापेक्षा जास्त काही मिळत नाहीये. सुरेख गोलंदाजी राहिली. 12 मध्ये 20 हव्या होत्या. अद्यापर्यंत 4च धावा या गोलंदाजानं खर्च केल्यात. 5 चेंडू टाकलेत. हा चेंडू जर का योग्य रीतीने हाताळला तर अंतर वाढवता येईल आणि शेवटच्या षटकात थोडं का होईना दडपण असेल ते बॅटिंग करणाऱ्या श्री गणराज स्वामी समर्थ 11 या टीमवरती. कारण 3 षटकात 25 खर्च केले होते. हर्षदचं षटक माग ठरलं. राजनं त्या षटकात आक्रमण केलं आणि त्याच्या जोरावरती आता लढतोय तो शिवशंभो डेकू. सरळ बॅटनं क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. याचा अर्थ हवाई सफर या षटकात झाले नाहीत. एक धाव पण दुहेरीसाठी निघालेत. कलेक्शन खराब त्याही पेक्षा चेंडूची फेकी सुमार आणि अशा वेळेला शेवटच्या षटकात असेल हर्षद हलपतराव स्ट्रायकर एंडला. दुहेरी प्राप्त. 3 षटकांचा खेळ संपलाय. योग्य वेळेत षटक संपवलं ते प्रतीकनं. त्याचंही कौतुक. राजच्या कर्णधार पदालाही आम्ही दाद देतो आणि योग्य ती दक्षता त्यांनीही घेतली. इथे 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली धावफलकावरती 32. शेवटचे आता 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 14 धावांची. नरेश दादा युवा प्रतिष्ठान. चला आपण सगळे खेळाडू आता रेडी राहायचे आहेत. राहुल त्या ठिकाणी आपण बघतो की तुम्हाला सगळे खेळाडू आता रेडी करायचे आहेत. साहिल पाटील या टीमला लीड करतायत. अक्षर पाटील या टीमचा हिस्सा आहे कारण टॉस जिंकलाय राधिका 11 टीमनं आणि त्यांचा निर्णय पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा. त्यामुळे मॅच जशी संपेल ना तुम्हाला मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. 6 चेंडू 14 ची गरज. मॅच चांगली होती यात शंका नाहीये. बॉन्जर एंड कडून बॅटिंग याचा अर्थ बॅटिंग करणारी टीम जास्त पर्सेंटेज विजयाची संधी त्यांना असेल आणि इथे आपण बघतो NP धाबा एंड कडून गोलंदाजी करावी लागेल. याचा अर्थ गोलंदाजावरती साहजिकच दडपण असेल. त्यांना चांगली गोलंदाजी करावी लागेल आणि षटक टाकण्यासाठी गोलंदाज सुनील वाघमारे गोलंदाजी मार्क वरती येतोय. हर्षद सारखा फलंदाज स्ट्रायकर एंडला. काल चांगल्या मॅचेस या एंडनं त्यानं जिंकवून दिल्या. इथे 6 मध्ये 14 त्याला बनवायचे आहेत.
पुढ्यात टाकला फटका फसलाय पण वाऱ्याचा प्रवाह वातावरणाचा फायदा शेवटला का होईना झाला कारण चेंडू ज्या वेळेला निघाला होता ना त्यावेळेला वातावरण थांबलं होतं पण जसा चेंडू हवेमध्ये गेला अखेर वातावरणाला रंग बदलला आणि त्याच्या जोरावरती जो हातामध्ये येणारा चेंडू तो गेला सीमा पार. षटकार आता शेवटचे 5 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 8 धावांची. विजयापर्यंत पोहोचता येईल शिवशंभो ढेको या टीमला. शेवटचे 4 चेंडू 6 धावांची गरज. धावसंख्या होतीये 40. विजय स्ट्रोक हा सामना जिंकलाय. लगातार 3री मॅच जिंकतोय श्री गणराज स्वामी समर्थ 11 हा संघ. हार्दिक अभिनंदन. हार्ड लक राज.